विशाळगड प्रकरणामध्ये संभाजीराजेंवर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। विशाळगड आंदोलनाला हिंसक वळण लागलं, दगडफेक तोडफोड करणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे। संभाजीराजेंवर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। विशाळगड अतिक्रमण प्रश्नाला काल हिंसक वळण लागलं, मोठ्या संख्येनं आलेल्या जमावानं अनेक घरांची तोडफोड केली, काहींना मारहाण केली। या संपूर्ण परिस्थितीनंतर विशाळगड अतिक्रमण हा प्रश्न आता तापला असल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितलंय की संभाजीराजे छत्रपतींसह संबंधित व्यक्तींवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेला हिंसक वळण लावणाऱ्यांवर सुद्धा लवकरात लवकर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मला आमच्या पोलीस मुख्यालयाकडून 2 SRPFच्या कंपन्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत, अतिरिक्त कुमक। त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्रामधून माननीय IG सरांनी देखील अतिरिक्त बंदोबस्त पुरवलेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे की या घटनेची प्रतिक्रिया कुठे उमटू नये व शांतता राहावी। सध्या विशाळगड असेल, विशाळगडाचा पायथा असेल, गजापूर पासून विशाळगडापर्यंत जाणारी जे रस्ते असतील तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे। कोणीही आंदोलक आता या ठिकाणी एकही आंदोलक उपस्थित नाही, संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। काही लोक आयडेंटिफाय झालेले आहेत, ज्या लोकांनी फूस लावलेले आहेत ते देखील आयडेंटिफाय झालेले आहेत। यामध्ये त्यांच्यावर कडक जे पण कारवाई करणं शक्य आहे कायदेशीर ती प्रशासनातर्फे, पोलीस प्रशासनातर्फे केली जाईल। आपल्या माध्यमातून नागरिकांना मी फक्त एकच आवाहन करेल की हे दोन्ही आंदोलनं सदर संपलेली आहेत। सध्याची कोल्हापूरमधली, त्याचबरोबर विशाळगड, त्याचबरोबर शाहूवाडी तालुका इथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, परंतु आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, अतिरिक्त बंदोबस्त दिलेला आहे व या सर्व घटना घडल्यानंतर जे गुन्हे दाखल करणे, आरोपी आयडेंटिफाय करणे आणि अटक करणे ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आपण 2 आंदोलन